नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वाचत नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगत तंत्राचा काय डेमो लेक्चर पाहणार आहे आरोन बॅच करता। आता हा डेमो व्हिडिओ असणार आहे आरोन बॅच मध्ये। जे आरोन बॅच कोणाचे BMS न्यू सेकंड इयर विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं टार्गेट कसं असणार 2026 मध्ये UTA जे नेमकेच फर्स्ट इयर मधून सेकंड इयर मध्ये जात आहे त्या विद्यार्थ्यांकरिता हे बॅच असणार आहे। त्याचा आपण डेमो व्हिडिओ पाहतोय। आता डेमो व्हिडिओ असणार आहे 20 वरती। आता 20 चं पूर्ण बेसिक पाहणार आहे आपण, म्हणजे पूर्ण। तर आता 20 कसं आहे, पूर्ण अगत तंत्राचा जीव आहे। आता नावातच आहे ना अगत, अगत म्हणजे काय होतं विष, आणि विष तंत्र म्हणजे शास्त्र, म्हणजे ज्या शास्त्रात विषाचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं, अगत तंत्र म्हटलेलं आहे। आता त्यामध्ये आता विष पाहणार आहे आपण। आता विष पाहण्यापूर्वी विषाची उत्पत्ती कशी झाली ते जाणून घेऊया। आता नेमकं काय म्हटलंय, जे आपलं पौराणिक शास्त्र म्हणतात आपल्याला, जे पौराणिक ग्रंथ आहेत आपले, त्या ग्रंथात कसं सांगितलं विषाची उत्पत्ती कशी झाली। आता तुम्ही लहानपणी रामायण महाभारतात वगैरे असं कुठंतरी टीव्ही सिरियल मध्ये पाहिलं असेल की देव आणि दैत्य एकत्र आले, त्यांनी समुद्र मंथन घडून आणलं आणि तिथं काय झालं, अमृताची प्राप्ती झाली। पण खरंच तसं काय झालं होतं का, काय झालं होतं ते आपल्याला पाहायचंय। आता नेमकं काय सांगितलं, आपलं जे शास्त्र आहे का कोणते पौराणिक शास्त्र आहे, जसं की श्रीमद भागवत। आता श्रीमद भागवत म्हणजे भगवद्गीता वगैरे, तर आपल्या भगवद्गीतात काय सांगितलेलं आहे की अमृताच्या प्राप्तीसाठी देव आणि दैत्यांनी काय केलं, समुद्र मंथन केलं। पण देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन केलं कुठं केलं ते, की जे जगन्नाथपुरीचं स्थान होतं, जे आपल्याला म्हणजे ग्रंथामध्ये पाहायला भेटतं, जे जगन्नाथपुरी स्थान समुद्र होतो त्या समुद्रामध्ये जेव्हा देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन घडून आणलं, तिथे काय झालं होतं, तर सुरुवातीला काय झालं होतं तिथं, की तिथं काय आलं की तिथं सुरुवातीला अमृताच्या प्राप्तीपूर्वी तिथं विष उत्पन्न झालं होतं। तर विष उत्पन्न झाल्यामुळे काय झालं, सगळीकडे काय झालं की देव आणि दैत्य जे होते ते संतप्त झाले त्या विषामुळे। ते विष म्हणजे कारण की त्यांना काय अमृताची प्राप्ती करतो पण विष उत्पन्न झालं। मग आता एवढं कोणाकडे जी पावर आहे, कोणाकडे शक्ती आहे, ते विषाला काय थांबवू शकते। तर मग ते काय झाले, संतप्त होऊन काय झाले का भगवान शिव म्हणजे आपले जे महादेव भगवान शिवजी आहे, त्यांच्याकडे हे सगळे देव आणि दैत्य गेले आणि देवाला शरण गेले आणि देवाला म्हणले की देवा काही पण करा पण त्या विषयाला तुम्ही ग्रहण करा। मग देवाकडे ग्रहण केल्यामुळे देवांनी काय केलं, विश्वाच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी यांनी काय केलं, आपले जे शिवजी होते त्यांनी काय केलं, ते विषाचं प्राशन केलं, म्हणजे विषाचं प्राशन केलं। जेव्हा ते विषाचं प्राशन केलं तेव्हापासून जे आपले शिवजी होते त्यांना काय नाव पडलं, नीळकंठ। म्हणजे ज्याचे कंठ निळे आहे, ज्याचा कंठ असा तो कोण, आपले जे भगवान शिवजी असे, तेव्हापासून त्यांना नीळकंठ असं नाव पडलं होतं। त्यांनी विषाचं प्राशन केलं आणि विषाचं प्राशन करताना काय झालं की जे पृथ्वीवरती काही थेंब पडले, जे जमिनीवरती काही थेंब पडले आणि त्या जमिनीवर थेंब पडल्यामुळे काय झालं, जे साप पिच्चू आणि औषधी होती काही, म्हणजे विष औषधी वगैरे होती, त्यांनी काय झालं ते ग्रहण केलं आणि ते ग्रहण केल्यामुळे ते पण काय झाले, विषारी झाले। तर अशी एक स्टोरी होती, आपली एक कथा होती श्रीमद भागवतात अशा प्रकारे की विषाची उत्पत्ती कशी झाली असं सांगितलेलं आहे। त्यानंतर मग काय झालं की विषाची मग शिवजी यांनी विष प्राशन केलं। त्यानंतर विष प्राशन केल्यानंतर मग काय झालं की आपले जे सांगतात की नंतर विषाच्या नंतर मग जे भगवान धन्वंतरी, म्हणजे आपले भगवान धन्वंतरी यांनी एका हातामध्ये काय की जे अमृताचा घडा घेऊन आले होते आणि त्यांनी मग देव आणि दैत्य यांच्यासाठी जे अमृत आणलं होतं। त्यानंतर मग भगवान विष्णू यांनी काय केलं होतं, जे मोहिनीचा अवतार घेऊन घेतला होता आणि त्यानंतर मग ते अमृत देवांना पाजवण्यात आलं होतं। आणि नंतर काय केलं की एक दैत्याने एक अमृत पिलं होतं, त्याला भगवान शिव विष्णू यांनी काय केलं, सुदर्शन चक्र शिरच्छेद केलं। असं बरीचशी स्टोरी आहे आपल्या जे आपल्या ग्रंथामध्ये। तर अशी पूर्ण ही स्टोरी होती की विष उत्पत्ती एक होती। आता दुसरी एक स्टोरी काय, आपली एक कथा काय की सांगितलंय की अमृताची उत्पत्ती कशी झाली। आता नेमकं कसं सांगितलंय, जे अमृत होतं, जे अमृताच्या प्राप्तीसाठी काय सांगितलं, देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन केलं आणि देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन केलं। त्या काय झालं, अमृत भेटण्यापूर्वी एक काय झालं, तिथे एक भयानक पुरुष प्रकट झाला। जे अमृतापूर्वी एक भयानक पुरुष प्रकट झाला आणि त्या पुरुष कसा होता, अत्यंत तेजस्वी होता। त्याला काय होते, 4 मोठे दात होते, त्याचे केस कसे हिरवे हिरवे केस होते। त्यानंतर काय म्हटले, डोळ्यातून त्याच्या अग्नी ज्वाळा निघत होत्या, म्हणजे त्याच्या डोळ्यातून कसं होतं, अग्नीच्या ज्वाला निघत होत्या। त्याला पाहून काय झालं, जी देव आणि दैत्य होती दोघं यांच्यामध्ये काय झालं, विषादयुक्त झाले। म्हणजे काय झाले, सगळ्यांना काय झालं, विषादयुक्त झाले, म्हणजे ते विषाचा त्यांच्यावर काय प्रभाव झाला। आणि हे पाहून काय झालं की मग विषादयुक्त झाल्यामुळे त्याला त्या जे हे होतं, जे तयार झालं, त्याला त्या पुरुषाला नाव काय पडलं, तेव्हापासून तिथं विष नाव पडून गेलं। मग ते काय झालं तिथं की ते भयानक पुरुषाला पाहून सगळेजण दुःखी वगैरे झाले। आणि हे कोणी बघितलं, हे भगवान जे आपले ब्रह्मदेव होते, हे ब्रह्मदेव पाहिलं। मग ब्रह्मदेवाला जमलं नाही, ब्रह्मदेवाने पाहिलं की अरे हे की देव आणि दैत्य जे होते तिथं विषादयुक्त काय झालंय, विषाद उत्पन्न झालाय बाबा इथं। पण इथं अमृताची प्राप्ती व्हायसाठी मग यांनी काय केलं की जो अग्निसमान पुरुष होता त्या पुरुषाला काय केलं, 2 योनीमध्ये काय केलं की परिवर्तित केलं, म्हणजे डिवाइड केलं, एक स्थावर योनी आणि एक जंगम योनी। आता स्थावर आणि जंगम म्हणजे काय, जे स्थावर योनीमध्ये काय म्हणता येईल की जे
आपले एका जागेवर स्थिर असतात, की जसं की प्लांट्स वगैरे झाले, जसं की आणखी हे झाले मिनरल्स वगैरे झाले, तर जी योनी झाली ती स्थावर योनी झाली. आणि जांगम योनी म्हणजे काय झाले, जे साप झाले, विंचू झाले, हे जी योनी झाली ती जांगम योनी झाली. तर अशी एक दुसरी एक स्टोरी होती की विषाची. पहिले आपण श्रीमद भागवत नुसार पाहिली की कशी उत्पत्ती झाली, आपले कॉमनली सगळ्याला माहिती, पण ही दुसरी कोणाला स्टोरी माहित नसती की कसं काय झालं. जो पुरुष होता तो तेजस होता, त्याला 4 मोठे दात होते, हिरवे केस होते, त्यांना डोळ्यातून त्याच्या अग्निसमान ज्वाला निघत होत्या. एमसीक्यू बऱ्याच वेळा स्टोरी विचारली जाते अशी की याच्यावरती एमसीक्यू येतात. ही अशी विषाची उत्पत्ती 2 स्टोरी येत्या. आता बेसिक पाहिजे आपल्याला की विष नेमकं काय आहे. आता विष बघतो आपण, विष काय आहे. आता विष म्हणजे काय सांगितलंय, विष या धातूला क प्रत्यय लावून विष शब्द बनलेला आहे. म्हणजे काय सांगितलं, विष धातूला क प्रत्यय लावून विष शब्द बनलेला आहे असं सांगितलेलं आपल्या ह्याची झाली निरुक्ती या शब्दाची. नंतर आता बघतो आपण विष, विषचा अर्थ काय होतो. विषचा अर्थ होतो घेरणे, व्याप्त होणे, पसरणे आणि सामावणे. हे 4 याचे अर्थ होतात. काय काय अर्थ होतात, घेरणे, व्याप्त होणे, पसरणे आणि सामावणे, हे मेनली याचे 4 अर्थ होतात. आता पुढे बघतो आपण विष उत्पत्तीनुसार याचा अर्थ जो द्रव्य म्हणजे विषाच्या उत्पत्तीनुसार याचा अर्थ काय होतो, जो द्रव्य शरीरात गेल्यावर शीघ्रतेने शरीरात पसरतो त्याला विष म्हटलंय. म्हणजे विषाच्या उत्पत्तीनुसार विषाला अर्थ दिलाय. काय दिलाय की जो द्रव्य आपण शरीरात ग्रहण केला वगैरे गेला तर त्यामुळे शरीरात लवकर पसर होतो तो म्हणजे विष असं सांगितलेलं आहे. आता विषाचं एक तुम्हाला एक जनरल नॉर्मलमध्ये लाईफमध्ये एक डेली उदाहरण सांगता येईल की कसं असतं की लाईफमध्ये अगोदर एक असतो आपल्याला की माणूस काय करतो, एक माणूस असतो कोणी पण नॉर्मली तुम्ही मी झालो तर आपल्या सुरुवातीला काय होतं, फेलियर पाहायला मिळतं आणि फेलियर नंतर काय असते, सक्सेस असते. तेच उत्पत्तीचा पण तेच होतं की अमृताची जी आपल्या पाहण्यासाठी म्हणजे अमृताच्या की अमृत भेटावसाठी देवाने जो मंथन केला होता समुद्र मंथन, त्या अगोदर जो पाहायला आपल्याला म्हणजे भेटला तो म्हणजे काय म्हणतात आपलं विष वगैरे होतं. त्याचप्रमाणे लाईफमध्ये असतं की अगोदर सुरुवातीला फेलर वगैरे पाहायला मिळतं माणसाला, नंतर सक्सेस वगैरे येते. पण कसं म्हणता येईल की विष पण सुद्धा ह्याचं काय खूप डिटेलमध्ये आयुर्वेदमध्ये खूप म्हणजे एकदम सेकंड इयरला खूप भारी असं सांगितलेलं आहे की एकदम डिटेलमध्ये याचे गुण काय, याचे लक्षण काय, की विषाचे साप वगैरे काय, असा खूप म्हणजे सेकंड इयरचं जीव म्हणजे अगतंत्र याबद्दल खूप विषमध्ये द्यायला याचं असं सांगितलेलं आहे. आता पुढे बघूया नेमकं काय दिलं काय नाही. आता काय दिलं व्याख्या. आता व्याख्यामध्ये काय दिलं याला की जे द्रव्य प्राण्यांच्या मनोदेहिक तंत्राच्या संपर्कात आल्याबरोबर विषाद उत्पन्न करतो किंवा प्राणनाश करतो त्याला विष म्हणतात. म्हणजे काय म्हणते, असं एखादं द्रव्य आहे बाबा की काय होतं, माणसाच्या संपर्कात जर आलं तर त्यामुळे काय होतं, विषाद उत्पन्न होतं. विषाद म्हणजे काय म्हणता येईल ह्याला की काय म्हणता येईल, विषाद म्हणजे की जो एखादं वेदना उत्पन्न करतं किंवा प्राणनाश करतो. म्हणजे शरीरात एक तर वेदना उत्पन्न करेल किंवा प्राणाचा नाश करेल त्याला विष म्हणतात. ही त्याची व्याख्या झाली. आता आपण याचे पर्याय बघू. आता याचे पर्याय मेनली कशाला विचारला जातं, एमसीक्यूला विचारलं जातं. ते बघूया काय सांगितले की षोडस्तु गरलम विषम या अमरकोशम म्हणजे ह्याचा द्यायला पर्याय. आता ह्याचं काय द्यायला पर्याय, श्वेड, गर, गरल, गत, मुगर, कलाकुल आणि कालकल्प असे 7 हे जे पर्याय दिलेले आहेत. महत्वाचे हे एमसीक्यूला येतात म्हणजे येतात बऱ्याच वेळेस विचारलेले जातात. तर हे पर्याय त्याचे. आता पुढे बघूया आपण. आता मॉडर्नमध्ये काय दिलंय आपल्याला. आता विषचा आपल्याला जर एमसीक्यू जर पडला बऱ्याच वेळेस पेपरमध्ये विचारतो ते विष म्हणजे काय, तर तिथं मॉडर्न आपल्याला लिहावं लागतं. आता पॉयझन म्हणजे विष म्हणजे तेच आहे. आता पॉयझन म्हणजे बघूया काय सांगितलंय, अ सबस्टन्स विच. आता हे सबस्टन्स सांगितलं विच इंजेक्शन, काय म्हटलं इंगेशन, इनहेलेशन, ॲब्झॉर्प्शन, ॲप्लिकेशन, इंजेक्शन और डेव्हलपमेंट विथ इन अ बॉडी इन रिलेटिव्हली स्मॉल अमाऊंट. म्हणजे स्मॉल अमाऊंटमध्ये बघितलं प्रोड्युसेस इंजरी टू अ बॉडी टू इट्स केमिकल ॲक्शन. म्हणजे काय म्हटलं, असा सबस्टन्स आहे म्हणजे जो आपण गिळला, इनहेल केला म्हणजे आपल्या श्वासनाद्वारे गेला, ॲब्झॉर्प्शन केला आपण ॲब्झॉर्ब वगैरे केला, ॲप्लिकेशन किंवा बॉडीवर वगैरे लावला, इंजेक्शन म्हणजे इंजेक्शन थ्रू वगैरे आपण गेला म्हणजे इंजेक्ट वगैरे केला, डेव्हलपमेंट विथ इन बॉडी और आपण डेव्हलप केला म्हणजे बॉडीमध्ये जसे की विषकन्या वगैरे असते. त्यामुळे काय म्हटलं, इन रिलेटिव्हली स्मॉल अमाऊंट म्हणजे एकदम छोट्या अमाऊंटमध्ये जर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा गेला, प्रोड्युसेस काय करतं की इंजुरी, बॉडीला इंजुरी प्रोड्यूस करतं. काय कशामुळे करतं, त्याच्या केमिकल ॲक्शनमुळे. त्याला काय म्हटलं, पॉयझन म्हटलं म्हणजे विष म्हटलेलं आहे. असं होतं हे विषचं पॉयझनची डेफिनेशन. आता बघतो आपण विष वर्गीकरण. विश्वाचं वर्गीकरण काय झालं की आता श्लोक बघूया. स्थावर जांगम चैव द्विदम विष उच्यते. म्हणजे काय म्हटलं, स्थावर जांगम चैव द्विदम विषम उच्यते. म्हणजे काय म्हटलं, स्थावर आणि जांगम हे विषाचे 2 काय म्हटले 2 प्रकार आहे. आता काय म्हटलंय ते बघूया अगोदर. आता जे स्थावर आणि जांगमी हे मेनली प्रकार कायचे, अकृत्रिम विषाचे प्रकार आहेत. जे अकृत्रिम. आता बघूया अकृत्रिम काय, कृत्रिम म्हणजे काय. आता काय विषचे मेनली 2 डिव्हिजन होतात, कृत्रिम आणि अकृत्रिम. आता कृत्रिम म्हणजे काय, जे आर्टिफिशियल असतात
आणि जे काय म्हटलंय, आणि अकृत्रिम म्हणजे काय जे असतं जे नॅचरल असतात असे. आणि कृत्रिमलाच काय म्हटलं संयोगज म्हटले, आणि अकृत्रिमलाच काय म्हटलं स्वाभाविक म्हटले. आता अकृत्रिमचे मेनली 2 प्रकार येतात की स्थावर आणि जंगम. आता स्थावरचे का 2 येतात, स्थावरचे पुन्हा काय वनस्पतिक आणि खनिज. जे वनस्पती म्हणजे जे हलू वगैरे शकत नाही, जे एका जागेवर असतात ते स्थावर झाले, वनस्पतिक आणि खनिज. आता वनस्पतिक मध्ये काय, वत्सनाप जे आपली वनस्पती, कुचला जी वनस्पती. आता खनिज मध्ये पाहायला गेलं पार आहे, वंग आहे. आता नंतर इकडे बघतोय आपण आता जंगम म्हणजे जे आपले प्राणी वगैरे जसं की साप आणि विंचू असे झाले अकृत्रिमचे. आता कृत्रिमचे बघतोय आपण, कृत्रिमचे मेनली 2च आहे, गरविष आणि दुष्विष. आता गरविष आणि दुष्विषचे आता बघूया, गरविष म्हणजे काय आणि दुष्विष म्हणजे काय. आता गरविष म्हणजे काय की गरविष एकापेक्षा जास्त द्रव्यांचा संयोगाने तयार होतं, म्हणून त्याला संयोगज विष म्हणतात. म्हणजे गरविष म्हणजे काय म्हणतात की एकापेक्षा म्हणजे 2 किंवा 3 जे विष एकत्र येऊन विष बनवतात त्याला गरविष म्हटलेलं आहे एका प्रकारे, आणि त्याला संयोगज विष म्हटलेलं आहे. आता जे दुष्विष आहे, दुष्विष म्हणजे काय, जे विष शरीरामध्ये गेल्यावर आपले लक्षण हळूहळू उत्पन्न करते ते म्हणजे दुष्विष. आता कसं दुष्विष कसं सांगता येईल की पहिल्यांदा जुने काळात जे राजा लोक होते त्यांना काय करायचे की जेवणाद्वारे वगैरे काय करायचे, किंवा काही पण घोडं अश्व काहीद्वारे पण काय करायचे, जी दुष्विषचा जास्त उपयोग केला जातं. म्हणजे ह्या विषयात काय व्हायचं की कळत नसायचं की विष दिलंय बाबा, आणि हे विष दिलं तर ह्याचे काय होतं, जे लक्षणं होतात ते काय करतात, सुरुवातीला तर दिसत नाही पण हळूहळू करता वाढतात, आणि शेवटी काय होतं, मृत्युमुखी माणूस पडतो. म्हणजे सुरुवातीला हे जे लक्षण काय नसतात पण हळूवार हे जे लक्षणं शरीरामध्ये दिसायला लागतात, तर ते म्हणजे असते दुष्विष. असं दुष्विषाचं खूप आपल्याला डिटेलमध्ये द्यायला अगततंत्रामध्ये. हे फक्त आपलं बेसिक लेक्चर होतं की विषाचं म्हणले काय प्रकार आहे काय नाही, की विष आपलं बेसिक पाहिलं आपण फक्त की विषची निरुक्ती, विष कसं आहे वर्गीकरण. त्यानंतर आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये जायचं, आणि त्या अगोदर आपण विषयाची उत्पत्ती पाहिली की कशी पौराणिक आपल्याला कसं सांगितले, श्रीमद भागवतनुसार कसं सांगितली, आणि दुसरी एक स्टोरी पाहिली आपण की एक दैत्य वगैरे. तर खूप असं छान असणारं सेकंड इयरचा जीव सब्जेक्ट असणार, म्हणजे अगततंत्र, आणि ह्यासोबत याला मॉडर्नचा एक सब्जेक्ट आहे टॉक्सिकोलॉजी म्हणून. तर खूप आपलं सगळं काही आपल्या या बॅचमध्ये कव्हर होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि आपल्या BMS मराठी ॲपवरती ही बॅच अवेलेबल आहे, R1 बॅच म्हणून. ती जाऊन नक्की बघा. ज्यांना कोणाला सिंगल कोर्स म्हणजे ह्या सब्जेक्टचं घ्यायचं असेल तिथं सिंगल सब्जेक्ट सुद्धा अवेलेबल आहे, आणि हे डेमो व्हिडिओ तिथं सुद्धा अवेलेबल आहे, तिथं जाऊन बघू शकता. तर चालतंय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.